स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती। हा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो। मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो। जय शिवराय मित्रांनो। तर डेमो मध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्स मध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओ मध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तर अलाइट मोशन मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे मटेरियल दिलेला आहे। तर आपला जो कॉन्सेप्ट आहे तो सिम्पली गुरु आणि शिष्य याच कॉन्सेप्टवर केलेला आहे। तर इथं तुम्ही कोणाचेही इमेज कोणाचेही व्हिडिओ ॲड करू शकता। मी हे माझी स्वतःची डेमोसाठी व्हिडिओ आणि फोटो ॲड करतोय। इथं तुम्ही स्वतःचे तुमच्या गुरुचे कोणाचेही फोटो ॲड करून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, एक PNG दिलेली आहे अशा प्रकारे ती ॲड करून त्याची लेंथ आहे ते तुम्हाला काय करायचे 8.21 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे। आता वाढवून घेतल्यानंतर हाच PNG लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला अशा प्रकारे घेऊन यायचे आहे। घेऊन आल्यानंतर याच PNGला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे आणि इथं बघू शकता हे 4 इफेक्ट तुम्ही दिलेले आहेत। तर फर्स्ट जो इफेक्ट आहे तो इथून काय करायचे आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या PNGला आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे। पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला स्टार्टिंगपासून अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे। तर सेकंड ॲनिमेशनसाठी म्हणजेच 8.21 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्ही कोणाचाही इमेज ॲड करताय त्याचा आपल्याला एक इमेज काय करायचं, म्हणजे ज्या व्यक्तीचा तुम्ही व्हिडिओ ॲड करणार आहे त्या व्यक्तीचा एक इमेज अशा प्रकारे बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घ्यायचा आहे। करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे तुम्हाला हवा तेवढा फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। तर यापेक्षाही कमी करण्यासाठी किंवा जास्त करण्यासाठी मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन 3rd ऑप्शनवर क्लिक करून याची साईज आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे इमेज सेट केल्यानंतर याची लेंथ फक्त 9.14 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंतच ठेवून हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे। आता सेट करून घेतल्यानंतर हाच PNG सिलेक्ट करून 8.21 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन आपल्याला मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये येऊन इमेज आहे तो पूर्ण अशा प्रकारे खाली घालून घ्यायचा आहे। खाली घालून घेतल्यानंतर एक प्लस की द्यायचे, त्यानंतर थोडंसं पुढं येऊन परत एकदा प्लस की देऊन परत एकदा इमेज आहे तो वरती घेऊन यायचा आहे। वरती घेऊन आल्यानंतर बघू शकता याला ॲनिमेशन अशा प्रकारे येऊन जाणार आहे। फक्त इथं ॲडजस्टमेंट काय करायची आहे की इमेज प्रॉपर वरती आला नाही पाहिजे, एका जागी थांबला पाहिजे। तर बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन आपण दिलेलं आहे इमेजला। त्यानंतर ॲनिमेशन दिल्यानंतर इथंही आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, शेकी प्रीसेट ओपन करून हा जो 2nd नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की हा इफेक्ट झालेला आहे। आता आपल्याला 9.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर यायचं आहे आणि खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता ज्याचे तुम्ही इमेज ॲड करताय व्हिडिओ ॲड करताय त्याचं काय करायचं आहे, एक इंस्टाग्रामचा स्क्रीनशॉट किंवा यूट्यूबचा मी अशा प्रकारे माझ्या यूट्यूबचा घेतलेला आहे अशा प्रकारे आणि तो आपल्याला फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे। फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून आता जो आपण 2nd नंबरचा इफेक्ट कॉपी केला तो इफेक्ट इथं आपल्याला पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर काय करायचं की याच इमेज लेअरला सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ते आपल्याला 50% करून घ्यायचे आहे आणि हीच इमेज लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला सेट करायचे आहे, म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, 9.14 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ज्याचे तुम्हाला कोणाचे इमेज किंवा फोटो व्हिडिओ ॲड करायचे आहेत। आता मी तर माझे स्वतःचे करतोय, तुम्ही कोणाकडून इमेज एडिटिंग शिकला आहे त्याची करू शकता। तर अशा प्रकारे माझा मी व्हिडिओ इथं ॲड करून जेवढा हवा आहे तेवढाच ठेवून उरलेला भाग आहे तो डिलीट करणार आहे। तर बघू शकता ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे। त्यानंतर काय करायचं, ग्रीन स्क्रीन काढण्यासाठी
सिम्पली इमेज लेयर्स म्हणजे व्हिडिओ सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला क्रोमा की म्हणून हा एक ऑप्शन मिळेल, तो सिलेक्ट करून ग्रीन स्क्रीन सिलेक्ट करायचा आहे. तर ग्रीन स्क्रीन केल्यानंतर इथे याची जी सेटिंग आहे तुम्ही बघू शकता, हळूहळू कमी करून घ्यायची, म्हणजे जो ग्रीन स्क्रीन आहे तो प्रॉपर असा आहे, तो तुम्हाला जाताना दिसून येईल. बघू शकता अशा प्रकारे ग्रीन स्क्रीन गेलेला आहे प्रॉपर. आता ग्रीन स्क्रीन गेल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला सिलेक्ट करून म्हणजेच व्हिडिओ सिलेक्ट करून बॉर्डर अँड शॅडोवर क्लिक करून आपल्याला थर्ड ऑप्शनवर यायचं आहे, म्हणजे शॅडोवर. शॅडो चालू करून आपल्याला गुलाबी शॅडो किंवा तुमच्या हिशोबाने कोणतीही शॅडो सिलेक्ट करून याची जी सेटिंग आहे ती आपल्याला 20पर्यंत ठेवून घ्यायची आहे. तर 20पर्यंत शॅडो ठेवल्यानंतर प्रत्येक इमेज म्हणजे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे कट करायचा आहे. आता कट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे PNG वापरलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर असं PNG दिसून येत आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायची, या कट केलेल्या प्रत्येक 4ही लेअरला व्हिडिओच्या आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रेसेट ओपन करायचा आहे आणि 3rd नंबरचा हा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या लेअरला म्हणजेच 9.14 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर 13.25ला एकदा पेस्ट करायचे आहे. त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रेसेट ओपन करून लास्टचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला 2nd नंबर म्हणजेच 11.20 आणि त्यानंतर शेवट 16 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.